श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना। काका निघतात ते सिलेंडर आणायसाठी। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। नंतर निघा चहा वगैरे घेऊन। तर ते म्हणतात तिथून चिखलातून जायलाच रस्त्यावर वेळ लागतो, म्हणून मी आता निघतो लवकर। हे बघा, मी चूल घरात पेटवलेली आहे आणि त्याच्यावर आंघोळीसाठी पाणी ठेवलं। पहिले सिलेंडर घेऊन येतो आणि नंतर मग चहा घेतो असं म्हणाले ते। हे बघा, मी चूल घरात पेटवलेली आहे। आता ही कशी पेटवली मी तुम्हाला नंतर सांगते। पहिल्यांदा पाऊस किती येतोय हा पहा। बाहेरचं वातावरण किती धुकं झालेलं आहे आणि पाऊस हा रात्रभर येतो आहे। संध्याकाळपासून जो सुरू झाला आहे तो अजून सुरू आहे आणि आता अंगण किती ओलं झालं आहे पहा। ही चुलीवर मी झाकून ठेवलेलं आहे। काल तरी मी बाहेर केला त्या चुलीवर स्वयंपाक। आज तर हे जास्तच ओलं झालेलं आहे अंगण। बघा, सगळीकडे जसं धुकं पसरलं आहे। हा पाऊस अजून येणार आहे। काका बघा, सिलेंडर खांद्यावर घेऊन निघाले गाडीवर बांधायला। गाडी आम्ही त्या विहिरीजवळ ठेवतो, कारण की गाडी इकडे येत नाही चिखलाची। इथे मध्ये जास्त चिखल होतो। इकडे उतार भाग आहे आणि थोडासा खोल भाग आहे, त्याच्यामुळे झिरपूनही पाणी साचतं आणि असं पावसाचंही पाणी साचतं। खूप आलं म्हणजे वाहून जातं पाणी। आता मी काकांसोबत त्यांच्या पाठीमागे चालले मदत करायला, काही लागली तर। आजूबाजूचा परिसर पहा कसा हिरवागार आहे। इकडे तिकडे वर छान आहे। वर एवढं ओलं नाही होत, ते लवकर सुकतं, पण इकडे आमच्या घराजवळ जास्त चिखल साचतं, म्हणजे 2 दिवस जास्तीचे लागतात वाळायला। तेव्हा विहिरीचं पाणी केवढं भरलं आहे। हा कासव होता ना, तो गेला कुठे गेला काय माहिती। पाणी जेव्हा खूप पाऊस आला तर वाहून गेला की काय तो विहिरीतून माहिती नाही। आणि इकडे 2-4 दिवस झाले एक पक्षी विहिरीवर नेमका त्याच्यावर नजर ठेवून बसायचा। तो निळकंठ पक्षी असतो ना, तो त्यांनी खाल्ला की काय माहिती त्याला। काल पितांबरी आणायला सांगितली होती, ती आणली होती, डिक्कीमध्येच राहिली। हे बघा, आणि आता गाडीवर सिलेंडर बांधतील काका। हेल्मेट विसरले, आता हेल्मेट आणून देते मी त्यांना घरातून। हे बघा, गुलाबाची फुलं 3 लागली आहेत छान मस्तपैकी। सिलेंडर बांधायची तयारी करतात ते काका। मस्त पक्क बांधतात ते गाडीवर, त्यांना सवय झाली आहे। ते गाडीवरच आणतात ना सिलेंडर। हे बघा कसं पक्क बांधलं त्यांनी सिलेंडरला। हेल्मेट आता पिशवीत भरून नेतील काका। ते आत्ता नाही घालत म्हणतात, रस्त्यावर जाऊन मग मी घालीन। खरं तर हेल्मेटची सक्ती आपल्या संरक्षणासाठीच असते, पण ते घातल्याने खूप गरम होतं म्हणतात आणि जड लागतं डोक्यावर, म्हणून मी नंतर घालीन। म्हणून ते पिशवीत टाकून सिलेंडर आपलं हेल्मेट घेऊन जातात ते। आता निघाले काका सिलेंडर आणायला। तेव्हा ते बरोबर जातात ह्या रस्त्याने, त्यांना सवय झाली आहे। आणि इथे मुरुम खूप वर आहे, म्हणजे थोडासा अगदी 5-6 इंचावर मुरुम आहे आणि नंतर खडक जास्त आहे तिथे। तर वरची माती आहे ती तेवढी ओली होते आणि एवढाही चिखल होतो इथे थोडासा। पावसाळ्यात फक्त थोडा त्रास आहे, मग 8 महिने अगदी सगळं चांगलं असतं। 2 दिवस कडक ऊन पडलं ना, तिसऱ्या दिवशी अगदी रस्ता चांगला होऊन जातो। मग आयुष्यातला प्रत्येक दिवस काही ना काही अनुभव घेऊन येत असतो आपल्या जीवनामध्ये, कधी चांगले कधी वाईट। त्यातूनच आपण काही ना काही शिकतो, काही सोडून देतो। सूर्य बघा आता आकाशामध्ये दिसतोय, पण त्याला बाहेर येता येत नाही, इतका आभाळ ढग साचलाय त्याच्या पुढे, त्याला निघता येईना बाहेर। तसंच आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सुद्धा असे काळे ढग येतात, जे आपल्याला बाहेर निघू नाही दे संकटातून, पण तरी आपण निघतो ना। हेच तर जीवन आहे। आपल्याकडे खूप सुखसोयी आहे म्हणून आपण सुखी आहे असं होत नाही। संकट हे प्रत्येकाच्या जीवनात आलेली असतात, फक्त त्याची रूपं वेगवेगळी असतात। आता हे फुलझाड दिसतंय तुम्हाला,
हे किती छान आलेलं आहे बघा. पण पावसामुळे ह्याला कमी फुलं लागतात आहे आणि ऊन नाही आहे म्हणून याला अन्न भरपूर मिळत नाही आहे, कमी मिळतं म्हणून फुलं कमी येतात. हे याच्यावर संकटच आलेलं आहे. पण तरी ते फुलते ना, 1-2 फुलं देवाला देते. तसंच आपण शेवटच्या क्षणापर्यंत झगडत राहायचं. आलेल्या संकटांना तोंड देत देत पुढे जायचं. कशीही परिस्थिती आली तरी विचलित न होता सामना करायचा संकटांचा हिमतीने. हेच तर शिकलो ना आपण आपल्या आईवडिलांकडून, पूर्वजांकडून. आता मी इथे माझ्या प्लॉटवर एकटी राहते. लोक म्हणतात तुम्हाला भीती नाही वाटत का इथं? पण इथं मी राहते तर काकासोबत आहेत माझ्या. आम्ही दोघं राहतो, फक्त आजूबाजूला घरं नाहीत. पण माझी आई तर एकटी राहिली होती आम्हा 5 बहीण भावंडांना घेऊन. माझे वडील दुसऱ्या गावी काम करायचे, नोकरीला होते आणि ती आम्हाला घेऊन एकटी राहिली होती. तिने असा आयुष्यभर संसार केला. वर्षातून 1-2 वेळाच माझे वडील घरी यायचे आणि बाकी मग ते बाहेरच राहायचे. तशात आम्हाला तिने वाढवलेलं आहे. मग आम्ही इथं काय शिकलो? मग तिच्या छत्रछायेखाली हेच शिकलो ना, कठीण प्रसंगातून वाट काढायची, इज्जतीने आणि मानाने जगायचं, कोणाला काही मागायचं नाही, आहे तेवढ्यात घर भागवायचं. कष्ट करावे लागले तरी चालेल, पण लांडीलबाडी करायची नाही, खोटं बोलायचं नाही. हेच तर शिकवलं आहे आणि तसंच जगतो आहे. म्हणून अशाही परिस्थितीत आनंदाने जगत आहे. आपल्या स्वार्थासाठी कोणाला दुखवायचं नाही, कारण की आपल्या स्वार्थासाठी आपण काही केलं तर आपलं तर भलं झालं, पण तिकडे दुसऱ्याचं वाईट झालेलं असतं ना. कारण की एकीकडे खड्डा केला तर आपण माती काढली तर तिकडे खड्डा पडलेला असतो ना. भले तुम्हाला माती भेटते पण तिकडे खड्डा पडलेला असतो. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता मी पूजा करायला जाते. फुलं तोडली आहेत एवढी सगळी, भरपूर फुलं निघालेत आणि आता मी आंघोळ झालेली आहे माझी सकाळीच. फक्त फुलं वगैरे तोडायचे होते, काका सिलेंडर आणायला जाणार होते म्हणून मी आता फुलं तोडून घेतले. आता पूजा वगैरे करते आणि नंतर मग स्वयंपाक करते चुलीवर. हे बाई एवढी फुलं निघालेली आहेत, छान किती रंगाची फुलं आहेत बघा माझ्याकडे. पिवळा जास्वंद पण आहे, तगर पण आहे, बिट्टी, गुलाबी बिट्टी, पिवळी बिट्टी पण आहे. एवढे फुलं आहेत माझ्याकडे. पेरूचं झाड पण छान झालं आहे पावसाने, पण आंब्याचं झाडच थोडं ह्या जमिनीमुळे जरा कमी, त्याची पानं वगैरे थोडी सुकल्यासारखी आहेत, काहीतरी कमी पडत असेल त्याला. हे बघा किती सुंदर फुलं आहेत. आता मी चूल पेटवलेली होती, ती चूल आता गार झालेली आहे. तिला आता पुन्हा पेटवावी लागेल आणि त्याच्यावर दूध वगैरे आहे ते तापवून घ्यायचं आहे मला. तर हिला मी आता पहिले पेटवते. चूल पेटवताना जरा मन शांत ठेवावं लागतं, कारण ती लवकर पेटत नाही. आता मी त्याच्यात थोडासा कागद लावून पेटवली आहे. आता ही हळूहळू पेट घेईल. काल दुधाचे पॅकेट आणले होते काकांनी आणि मी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते आणि लाईट गेलेली होती, त्यामुळे मी ती फ्रीझरमध्ये ठेवले. तर त्यांचा झालेला आहे दगड. आणि आता माझी चूल बघा कशी छान पेटली. आता ह्या दुधाचा दगड झालेला आहे. आता ते मी बाहेर काढून ठेवले होते, पण त्याच्यात अर्धा बर्फच आहे पूर्ण. आता थोडं झालेलं आहे, तर मी त्यांना तसंच काढते आणि तापवून घेते हे दूध चुलीवर. चूल बघा किती छान पेटलेली आहे. माझी आई असा चुलीवरच स्वयंपाक करायची आणि रोज चूलच पेटायची घरामध्ये. ती मला आठवण झाली एकदम. आम्ही असं आजूबाजूला बसायचो चुलीच्या आणि माझी आई स्वयंपाक करायची चुलीवर. सकाळचा चहा पोळ्या वगैरे आम्ही खायचो, चहापोळी, आणि मग शाळेत जायचो. सकाळी संध्याकाळी दोन्ही वेळेस अशी छान चूल पेटायची आमच्याकडे. ते दृश्य माझ्या अजून डोळ्यासमोर दिसतं, कारण की माझ्या आईला ना घर स्वच्छ ठेवायला खूप आवडायचं. संध्याकाळी आलं तरी घर अगदी स्वच्छ असं आरशासारखं झाडून झुडून नसायचं आणि सकाळी पण तसंच. चूल पेटवली ना की मला माझ्या आईचीच आठवण येते बघा. म्हणून मला चूल पेटवायला खूप आवडतं आणि बाहेर स्वयंपाक करायला आवडतो. माझी आई अशीच करायची.
आमची पडवी होती, पण पडवीमध्ये माझ्या आईने चूल केली होती. पहिले भुसा मिळायचा बघा, भुसा असतो ना, तो भुसा मिळायचा, तो शेगडीमध्ये भरायचा आणि मग त्याच्यात एक काडी लावायची, छान पेटायचं ते. आणि त्या भुशाच्या शेगडीवर आई स्वयंपाक करायची आणि कधी कधी चूल पण करायची. हे बघा कसा बर्फ झाला होता दुधाचा, तोसा टाकला आहे मी पातेल्यामध्ये. आता हे दूध तापून घेते. तुम्ही यूट्यूबवर पाहत असाल तर ते शिरीष कुलकर्णी म्हणून एक ॲस्ट्रोलॉजर आहेत, ते सांगतात बघा, दुधाचे पाकिटे तुम्ही 2 वेळा धुवून टाकायचं म्हणजे आपला कोणता ग्रह मजबूत होतो असं म्हणतात. मला वाटते चंद्र मजबूत होतो असं म्हणतात. तेव्हापासून मी दुधाचे पाकिट 2 वेळा धुवून टाकते. आता हे दूध तापत आहे तोपर्यंत मला दुधाजवळच बसावं लागेल, नाहीतर आपण जरा आजूबाजूला गेलं की दूध भसाभसा उतून जातं आणि जवळ बसलं तर ते उतत नाही. हा माझा पक्का अनुभव आहे. दूध आता तापत आलेलं आहे, उकळी फुटलेली आहे त्याला. आणि आता हे दूध आता पहिले उतरवून ठेवू आपण आणि नंतर मी चुलीवरचे भांडे कसे स्वच्छ करायचे ते मी तुम्हाला दाखवते. आता ही चुलीवरची काळी भांडी पटकन निघत नाही, कंटाळा येतो घासायला असं म्हणतात, पण काही नाही, लवकर निघतात चुलीची भांडी पण. हे पितांबरी असते ना, आपण आणतोच पितांबरी, त्या पितांबरी घ्यायची आणि ती लावून ठेवायची जरा वेळ अशी. आता माझी ही पितांबरी याच्यातली संपलेली आहे, पावसामुळे ना त्याच्यात पाणी गेलं आहे आणि ते ओलं झालं, ओली ओली झाली आहे ती. तर ते पाणीच मी थोडंसं लावून ठेवते, जरा वेळ लावून ठेवायचं आणि चक्क घासून टाकायचं. भांडी घासतो तशी थोडासा, अगदी हलकासा थोडा जोर लावावा लागतो, बाकी जास्त काही नाही. पण इतका नाही लागत की जो आपण चुलीची भांडी घासताना लावायचो ना, ते राखेने घासताना तसा नाही लावायला लागत. अगदी आपण घासणीने चांगलं घासलं तर बघा की स्वच्छ निघून गेलं आहे, सगळं निघून जातं पितांबरीने स्वच्छ. ते जर्मनचे भांडे पण निघून जातात, अजिबात काळं राहत नाही. आता आपण चुलीवर स्वयंपाक करून घेऊया. पहिल्यांदा तांदूळ धुवून मी चुलीवर भात ठेवून दिलेला आहे आणि काका आलेत वाटतं, लवकरच आलेत, त्यांना सिलेंडर मिळालं वाटतं लवकरच. पहिल्यांदा आता मदत करायला जाते काकांना, गाडी ओढायसाठी वगैरे धरावं लागते अशी गाडी थोडीशी. स्टँडवर लावताना तिला मागून थोडा आधार द्यावा लागतो. हे सिलेंडर आणलेलं आहे घरात आता, पण मी चूल पेटलेली होती ना म्हणून चुलीवरच सगळा स्वयंपाक करून घेतला आहे. काका आल्या म्हणाले चहा करून दे, तर मी त्याच्यावर चहा केला, भात झाला माझा आणि आता मी पोळ्या करून घेतल्या आहेत. भाकरीचं पीठ नाही आहे माझ्याकडे, नाही तर भाकरीच केल्या असत्या. चुलीवर स्वयंपाक केला तर पटकन स्वयंपाक होतो आणि फक्त काळं वगैरे होतं म्हणून. आणि आता गॅसची सवय असल्यामुळे आपल्याला चुलीवर थोडंसं काम जास्त वाढतं. एखाद्या वेळेस हा पण अनुभव घ्यावा. आता पोळ्या आणि भात झालेलाच आहे माझा. आता बेसन करून घेते, पिठलं. तुम्ही काय म्हणता, बेसन की पिठलं? त्यासाठी मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, मोहरी, हिंग, मी जिरं नाही घालत पिठलं करताना. लसूण घातलेला आहे छान, खूप साऱ्या हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, कांदा, आणि हा चांगला परतून घ्यायचा. व्हिडिओ जरा खूप लांब झालेला आहे यावेळेस. चांगली चूल पेटलेली असली की पटापट होतं. आणि आता थोडं बेसन घेतलेलं आहे आणि त्याला पहिलेच पाण्यामध्ये मी मिक्स करून घेते, म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही होत. ते वेगळं बेसन असतं जे आपण उकड घेऊन करतो, ते वेगळं असतं. हे साधं बेसन करणार आहे मी. कांदा झालेला आहे परतून, टमाटर टाकलेलं आहे, चवीपुरतं त्याच्यात मीठ टाकून दिलेलं आहे. मीठ टाकलं म्हणजे पटकन शिजतात ते टमाटर आणि कांदे. जरा वेळ झाकण ठेवायचं, वाफू द्यायचं त्याला. छान वाफलेलं आहे, टमाटर पण छान झालेले आहेत एकजीव. आता ह्याच्यात पाणी घालायचं आणि हे पाणी छानपैकी उकळू द्यायचं. पाण्याला उकळी आलेली आहे छान. आता हे जे बेसन आपण मिक्स करून ठेवलेलं आहे या पाण्यामध्ये टाकून द्यायचं. उकळलेलं पाणी असल्यामुळे ते पटकन घट्ट येतं. त्याला 1-2 उकळ्या छान येऊ द्यायच्या बेसनाला. आणि आपल्याला किती घट्ट ठेवायचं आहे, कोणाला पातळ आवडतं, कोणाला थोडंसं असं घट्टसर आवडतं. प्रत्येकाची आवड वेगवेगळी. आम्हाला असं थोडं मध्यमच आवडतं. आणि उकळी येऊ द्यायची, ह्याला छान खदखद शिजवून द्यायचं, 5 मिनटं ठेवायचं आणि उतरवून घ्यायचं. आता स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आपला.
आता मी चुलीला नैवेद्य दाखवून घेते. केलेला स्वयंपाक आहे त्यातलाच थोडा थोडा नैवेद्य काढायचा आणि तो चुलीत टाकायचा, पाणी फिरवायचं, नमस्कार करायचा अन्नपूर्णा मातेला. माझी आई असंच करायची, म्हणून मी चूल पेटवलं की असंच करते. गॅसवर आपण अन्न नाही टाकू शकत, पण फक्त नमस्कार तर मी रोज करते. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.